एमसी अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली। जितेंद्र आव्हाडांसह सरनाईक मिलिंद नार्वेकरांनी निवडणुकीतून माघार घेतली। अजिंक्य नाईकांची दुसऱ्यांदा एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाली। नारायण राणे पुत्र प्रेमासाठी आंधळे झालेत। पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात असा आरोप माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय। नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षात ते कार्यकर्त्यांचा हिरमोड करतात अशी टीकाही नाईकांनी केली। दुबार नावं ईव्हीएम बाबत नागरिकांना संशय असून भाजपला हद्दपार करायचं असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल दिवेंनी केलं। महाराष्ट्रातील सध्याचं सरकार हे जमिनी हडप करणारं आणि टेंडरवर टक्केवारी खाणारं सरकार आहे असा आरोप अंबादास दानवेंनी केला। महायुतीला पराभूत करणं हा आमचा उद्दिष्ट आहे असं वक्तव्यही त्यांनी केलं। नवी मुंबईच्या बेलापूरमधील तब्बल 57 मतदारांचा घर क्रमांक बेलापूर वॉर्ड ऑफिस असल्याचा प्रकार मनसेनं समोर आणला। मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंनी बेलापूर वॉर्ड ऑफिसमध्ये जात या 57 मतदारांबाबत विचारणा केली। यातील कोणीही इथं राहत नसल्याचं उत्तर मिळालं। कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे। चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। पुरोगामी विचारामुळे एकत्र आल्याचं बाभुळकर आणि राजेश पाटील यांचं मत आहे। नाशिक जिल्ह्याचा भाजपवर विश्वास असून नाशकात महायुतीची तयारी सुरू असल्याची माहिती भाजप नेते गिरीश महाजनांनी दिली। मनसेनं महाविकास आघाडीसोबत युती केली तरी काही होणार नाही। नाशकात महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून विजय वडेट्टीवार मात्र महानगरपालिका स्वबळावर लढण्याची भाषा करताय। नगरपालिकेमध्ये युती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीची भाषा काँग्रेसकडून करण्यात येते। करुणा मुंडेंची स्वराज्य शक्ती सेना पुण्यातील निवडणूक लढवणार आहे। पुण्यातील एकूण 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीमध्ये निवडणुका होतील। या निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करुणा मुंडेंनी केली।